विमान अपघातात दादा वाचले, दादा जिवंत आहेत, दादा परत येणार, या सगळ्या अफवा खोट्या ठरल्या. कारण की विमान अपघाताविषयी एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला आहे. आता या बातम्या कधीच येणार नाहीत, कारण की विमान अपघाताचा असा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे की ज्याने या अपघाताचं खरं चित्र पहिल्यांदाच दाखवलं. आता जे लोकांना वाटत होतं दादा परत येतील, किंवा जे प्रचंड दुःख करत होते की दादा गेले आहेत, आता त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत आहे. कारण CIDच्या तपासामध्ये एक असा व्हिडिओ समोर आला आहे, एक असा पुरावा सापडला आहे, ज्या पुराव्यामधून या प्रकरणाचा मास्टर माइंड समोर आल्याचे बोलले जाते आहे. एक असं मोठं नाव समोर आलं आहे की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. ही बातमी येताच कार्यकर्त्यांच्या डोळ्यांतले अश्रू थांबले आणि त्या जागी डोळ्यात रागाची आग दिसू लागली. कालपर्यंत बातम्यांमध्ये दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, दादा उद्या येणार, परवा येणार, अशा बातम्या दाखवून लोकांना भ्रमिष्ट केलं जात होतं. कारण की खरी बातमी लपवण्याचा त्यामागे उद्देश होता. आणि खरी बातमी आज उघड झाली, तीही एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. CIDने एक असा अकल्पनीय तपास केला, ज्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला होता. खरं तर ही बातमी समोर येण्यामागे मुख्यमंत्र्यांचा मोठा हात आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोटी कोटी आभार असे आता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 28 जानेवारीला अपघात झाला होता, त्यानंतर त्यांचा अंत्यविधी, सुनेत्रा वहिनींची शपथ आणि आता बारामतीमध्ये त्यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. पुतळ्याचे काम झालं आहे. हे सगळं होत असतानाच बातम्यांमध्ये तर वेगळंच चालू होतं. ते होतं अफवा, ज्या म्हणजे दादा परत येणार, दादा जिवंत आहेत. या अफवा पाहून लोक भावनिक होत होते. लोकांना खरं वाटत होतं. पण या अफवा दाखवण्यामागे कारण भलतंच होतं. कारण होतं खरी माहिती दाबणे. आणि अखेर ती दाबून टाकलेली माहिती समोर आली. कारण की 28 जानेवारीला जे घडलं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. पण 27 जानेवारीला मुंबईमध्ये काय घडलं हे कोणालाच माहिती नव्हतं. आणि अखेर ते सत्य आता समोर आलं आहे. खरं तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आज या प्रकरणात समोर आल्या. एक म्हणजे 27 जानेवारीला पूर्ण दिवसाभरात 24 तासांत काय काय घडलं आणि कशा कशा प्लॅनिंग झाल्या, कशा कशा पद्धतीने हा गेम तयार झाला, हे तर समोर आलंच आहे. पण अपघात झाल्यानंतर एक असा व्हिडिओ त्या विमानतळाशेजारून आलेला आहे की जो याआधी कधीच आला नव्हता. एका व्यक्तीने तिथे जाऊन तो व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ न्यूज चॅनलच्या हाती लागला. तो डिलीट करणार होते, पण तेवढ्यात तो एका व्यक्तीने न्यूज चॅनलवर लावला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या अपघाताचं खरं सत्य समजलं. आता या बातम्या कधीच येणार नाहीत की दादा जिवंत आहेत, दादा वाचले आहेत, दादा परत येणार आहेत. कारण की एका व्हिडिओने आणि 27 तारखेच्या त्या गुपित गोष्टीने सगळं चित्रच बदललं आहे. आज या प्रकरणात अशी एक वेगळीच घडामोडी समोर आली आहे की ज्यामुळे आता लोक म्हणत आहेत की दादांना न्याय मिळाला. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आता सगळे लोक करत आहेत. कालपर्यंत ज्या भ्रम पसरवले होते त्याला आता पूर्णविराम मिळाला. आता खोट्या बातम्या दिसणार नाहीत, कारण की दाबून टाकलेली माहिती बाहेर आली. खरंच दादा गेलेले आहेत हे सत्य आता समोर आलं आहे. पण ते गेले तर त्याच्या मागे कोणाचा हात होता? अपघाताचा मास्टर माइंड कोण होता? या संदर्भातील 2 महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. एक म्हणजे विमानतळा शेजारचा तो नवीन व्हिडिओ आणि 27 तारखेचा सगळा प्लॅन आता उघड झाला. आणि त्यामुळे अशा एका मास्टर माइंडचे नाव समोर आलं. आता त्याच्या मुसक्या वळणार आणि त्याला कठोर शिक्षा, दादांना न्याय मिळणार, अशा प्रकारच्या चर्चा आता जोर धरू लागली. अगदी दादांच्या निधनापासून 15-20 दिवसाचे झालं नव्हतं, ते आज 2 तासात घडले. आणि जे अक्षरशः मुख्यमंत्र्यांमुळे शक्य झालं आहे. कारण की त्यांनी आदेशच तेवढा कडक दिला होता. आणि त्या आदेशाचे पालन करणे हे तपास यंत्रणेचं काम होतं. आणि अखेर ते आदेशानुसार काम झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राला खरा खुलासा आज झाला आहे. पण आता यामागचा खरा सूत्रधार कोण? दादांच्या या अपघाताचा प्लॅन कसा आखला गेला होता? खरोखर तो अपघात होता की अत्यंत थंड डोक्याने केलेली एक खेळी होती? याविषयीचे तपशील आता स्पष्ट झाले आहेत. मग कोण आहे तो चेहरा ज्याने दादांच्या विमानाचा घात घडवून आणला? सुरुवातीला हे केवळ तांत्रिक बिघाडामुळे किंवा वैमानिकाच्या प्रमादामुळे घडले असावे असे सांगून विषय मिटवण्याचा प्रयत्न झाला. परंतु यामुळे जनतेचे समाधान झाले नाही. कारण जेव्हा टीव्हीवर दादांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा नागरिकांना त्यावर विश्वासच ठेवता येत नव्हता. आणि म्हणूनच विविध संशयांना धाव फुटले. 29 नोव्हेंबरला दादांचे शरीर पंचतत्वात विलीन झाले. परंतु तेव्हापासून आजवर दादा जिवंत असल्याच्या चुकीच्या माहिती जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. या खोट्या गोष्टी सांगताना खरी माहिती मात्र लपवली गेली की हा अपघात पूर्वनियोजित होता आणि दादांच्या मृत्यूला काही विशिष्ट व्यक्ती कारणीभूत आहेत. संशयाची सुई नक्की कोणाकडे होती हे प्रसिद्धी माध्यमांत येऊ दिले गेले नाही.
पण काळानुरूप जेव्हा मुख्यमंत्र्यांनी सीआयडीला पाचारण केले तेव्हा या यंत्रणेने केलेल्या तपासातून असे सत्य बाहेर आले आहे की संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. कालपर्यंतच्या सर्व चर्चा आता निरर्थक ठरल्या आहेत. वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही हे दिलेले समर्थन आता संशयास्पद वाटते आहे. जेव्हा या प्रकरणाची मुळे 27 तारखेच्या मध्यरात्रीपासून तपासली गेली तेव्हा सर्व गूढ उकलू लागले. अपघाताची घटना 28 तारखेची असली तरी त्याचे नियोजन मात्र 27 तारखेच्या रात्रीच पूर्ण झाले होते. त्या रात्री पडद्यामागे काय घडामोडी झाल्या हे कोणालाच माहिती नव्हते. सर्वसामान्यांना फक्त एवढेच माहीत होते की 28 तारखेला सकाळी 8 वाजता विमानाने प्रस्थान केले आणि 8:45ला ते बारामतीजवळ कोसळले. त्या 45 मिनिटांच्या प्रवासात जे झाले तेच फक्त जगासमोर आले आणि त्यानंतर दादांच्या पुनरागमनाच्या बातम्यांचा पूर येऊ लागला. दादा सुखरूप आहेत, ते लवकरच दर्शन देतील असा भास माध्यमांमधून निर्माण केला गेला. पण हा आभास आपोआप झाला होता की मुद्दाम घडवून आणला गेला होता, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण खरी स्थिती तर समोर आलीच नव्हती. खरी माहिती ही होती की या घातपाताचा मुख्य षडयंत्रकारी कोण आहे. कारण या तपासात ज्यांचे नाव प्रामुख्याने येत आहे ते ऐकून सामान्य जनता अचंबित झाली आहे. मग तो केवळ एक योगायोग होता की एखादा मोठा कट? त्या दिवशी खरंच काही गुप्त व्यवहार झाले होते का? 27 तारखेला म्हणजे विमानाने उड्डाण करण्याच्या आदल्या रात्री अशा कोणत्या संशयास्पद घटना घडल्या, कोणत्या गुप्त हालचाली झाल्या ज्यामुळे दादांचा अंत झाला? हा अपघात घडवला गेला की तो नैसर्गिक होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता सीआयडीच्या अहवालात दडलेली आहेत. पहा, आता दादा परत येऊ शकत नाहीत हे अंतिम सत्य आहे, मात्र त्यांचा घात कोणी केला, यामागे कोणाचे डोके होते हे शोधणे राज्याच्या सुरक्षेसाठी अपरिहार्य होते. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सीआयडीने हा अविश्वसनीय तपास केला आहे. या चौकशीत 3 अत्यंत महत्त्वाचे पैलू उघड झाले आहेत जे 27 तारखेच्या रात्री घडले होते. या गोष्टी कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या नाहीत. केवळ दादा जिवंत आहेत या एकाच मुद्द्यावर सर्वांना गुंतवून ठेवण्यात आले आणि अखेर ते कटू सत्य आज उघड झाले आहे. मग हा अपघात म्हणजे तांत्रिक बिघाड होता की अतिशय थंड डोक्याने आखलेला मास्टर प्लॅन होता? या संदर्भातली माहिती आता अखेर समोर आली आहे. आता खरोखर या दुर्घटनेच्या पडद्यामागे नक्की कोणाचे हात होते हे वास्तव कधीच लोकांसमोर येऊ शकले नाही. कारण ही माहिती पद्धतशीरपणे दाबून ठेवण्याचा प्रयत्न झाला. जनतेला केवळ आशेवर ठेवण्यात आले की दादा नक्कीच परततील, काहीतरी दैवी चमत्कार होईल जेणेकरून मुख्य विषयावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे. मात्र मूळ प्रश्न तसाच राहिला की त्या भीषण अपघाताचा खरा शिल्पकार कोण? हे कारस्थान कोणी रचले? अखेर या गोंधळाच्या वातावरणात सीआयडीने एक विलक्षण तपास मोहीम राबवली आणि त्यात असे काही धागेदोरे सापडले की ज्यातून तो मुख्य सूत्रधार आता उघड झाला आहे. हे नाव इतके मोठे आहे की ज्याचा स्वप्नातही कोणी विचार केला नसता. लोक असे म्हणत आहेत की जी व्यक्ती दादांच्या अत्यंत निकटवर्ती होती, त्यांच्या शब्दाबाहेर न जाणारी होती आणि ज्यांनी दादांच्या जीवावर मोठी सत्तापदे मिळवली, तीच व्यक्ती असा विश्वासघात कशी काय करू शकते? मग कोण आहे तो चेहरा ज्याने दादांच्या विमानाचा घात घडवून आणला? 28 जानेवारीची ती बारामतीत तो भयानक विमान अपघात झाला. दादा दिले, पण लोकांच्या मनात संशय वाढतच गेला. बातम्या पेरल्या गेल्या की दादा सुखरूप आहेत, दादा परतणार आहेत. परंतु खरा खेळ हा त्याच्या आदल्या रात्री म्हणजे 27 जानेवारीलाच झाला होता. जगाला 28 जानेवारीचा घटनाक्रम माहीत आहे, पण 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय खलबते झाली हे कोणालाच ठाऊक नव्हते. खरं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी 27 जानेवारीला घडल्या, ज्याचा आधार घेत सीआयडीने मुख्य आरोपीचे नाव समोर आणले आहे. 27 जानेवारीची ती संध्याकाळ मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांची वर्दळ कमी होऊ लागली होती. अजितदादा त्या दिवशी एरवीपेक्षा अधिक गंभीर आणि शांत दिसत होते. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका विश्वासू सहकार्याच्या सांगण्यानुसार दादांनी त्या दिवशी आपले सर्व प्रशासकीय कार्य वेळेत आटोपले होते. त्यांनी आपल्या वाहन चालकाला बोलावून स्पष्ट आदेश दिले होते, उद्या पहाटे 5 वाजता आपल्याला मोटारीने साताऱ्यासाठी निघायचे आहे. गाडीची पूर्ण तपासणी करून ठेवा. दादांना रस्ते प्रवासाची ओढ अधिक होती. गाडीने प्रवास करताना दिसणारी गावे, स्थानिक नागरिक आणि तिथली प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणे हा त्यांच्या कार्यपद्धतीचा मुख्य हिस्सा होता. चालकाने सर्व वाहनांची तपासणी केली, इंधन भरले आणि प्रवासाची सर्व तयारी पूर्ण केली होती. सर्व काही नियोजनानुसार सुरू होते. पण म्हणतात ना, माणूस विचार करतो एक आणि विधीच्या मनात काहीतरी वेगळेच शिजत असते. रात्री 10च्या सुमारास दादा विश्रांतीसाठी आपल्या खोलीत जात असताना त्यांच्या खाजगी भ्रमणध्वनीची रिंग वाजली आणि येथूनच या संपूर्ण प्रकरणाचे पहिले गूढ वळण सुरू झाले. तो फोन कोणाचा होता हे आजही एक मोठे रहस्य आहे. पण तिथल्या एका सुरक्षा रक्षकाने पाहिले की तो फोन घेतल्यानंतर दादांच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे पालटले.
जो नेता काही वेळापूर्वी अत्यंत संयमी होता तो अचानक व्याकुळ झाला. तो संवाद सुमारे 15 मिनिटे चालला. दादांचा आवाज कधी उंचावत होता तर कधी ते गंभीरपणे समोरील व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेत होते. एवढी तातडी कशासाठी? मी परतल्यावर आपण त्यावर चर्चा करू ना, असे शब्द दादांच्या तोंडून त्या रक्षकाने ऐकले होते. परंतु समोरील व्यक्तीने कदाचित असा काही राजकीय दबाव निर्माण केला की दादांना आपला निर्णय बदलावा लागला. फोन ठेवताच दादांनी मंत्रालयातील एका उच्च पदस्थ सचिवांना संपर्क केला. चर्चेचा विषय होता एक विशिष्ट फाईल. आता प्रश्न हा आहे की निवडणुकीच्या धामाधुमीत अशी कोणती महत्त्वाची संचिका होती जिच्यामुळे एका उपमुख्यमंत्र्याला रात्रीच्या वेळी इतके अस्वस्थ व्हावे लागले. मध्यरात्रीचा तो भयान प्रहर. मंत्रालयाचा आवाढव्य परिसर एरवी शांततेच्या चादरीत ओढलेला असतो, पण त्या रात्री 7व्या मजल्यावरील त्या दालनातून बाहेर पडणारे प्रकाशाचे कवडसे काहीतरी विखारी शिजत असल्याचे संकेत देत होते. तपासाच्या दप्तरातील हा तो सर्वात काळपट दुवा आहे. सीसीटीव्हीच्या त्या धुसर चित्रणात एक सावली कैद झाली होती. चेहरा पूर्णपणे झाकलेली ती आकृती रेकॉर्ड रूमच्या कपाटांमध्ये एखाद्या सावजासारखी काहीतरी शोधत होती. तिकडे देवगिरीच्या भिंती दादांच्या वाढत्या अस्वस्थतेच्या साक्षीदार होत्या. निरोप धडकला होता. ती निर्णायक फाईल मंत्रालयाच्या चक्रव्यूहात कुठेतरी हरवली आहे. पहाटेच्या धुक्यात रस्ते प्रवासाने निघण्याचे नियोजन होते, पण त्या फाईलचा अडथळा जाणीवपूर्वक उभा केला गेला होता. स्वाक्षरीसाठी अडकलेली ती फाईल अखेर बाहेर आली तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते. मोटारीने जाण्याचा तो सुरक्षित मुहूर्त पद्धतशीरपणे हुकवण्यात आला. ही केवळ एक फाईल नव्हती तर त्या भीषण षडयंत्रातील पहिली चाल होती ज्याने दादांना वेळेच्या अशा पेचात पकडले की आकाशाच्या मृत्यूमार्गाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. जेव्हा जमिनीवरचे मार्ग रोखले गेले तेव्हा नियतीने विमानाचा फासा टाकला. पण इथेच सीआयडीला एक धक्कादायक तांत्रिक पुरावा गवसला. ज्या खासगी विमानातून हा प्रवास होणार होता त्या विमानाभोवती आदल्या रात्री काही अनोळखी चेहरे घिरट्या घालत होते. रोहित पवारांनी ज्या तांत्रिक छिद्रांकडे बोट दाखवले आहे ते प्रश्न आता काळजाला घर पाडत आहेत. त्या रात्री विमानाजवळ शेवटचा दिसलेला तो चेहरा होता रमेश. या रमेशच्या अंधारी पार्श्वभूमीचा शोध घेतला असता समजले की त्याच्या बँक खात्यात आदल्या दिवशी एका परकीय शक्तीकडून मोठी रसद पोहोचली होती. विमानाचे ट्रान्सपॉन्डर आणि इंधन यंत्रणेत केलेला तो कौशल्याचा बिघाड इतका अचूक होता की अनुभवी वैमानिकालाही मरणाचा सुगावा लागणे अशक्य होते. आता या कथेच्या केंद्रस्थानी येतो तो वजनदार नेता ज्याच्यावर संशयाचे दाट धुके साचले आहे. प्रमोद हिंदूरावांनी थेट त्या विशाल व्यक्तिमत्वाच्या संशयास्पद हालचालींकडे लक्ष वेधले आहे. दिल्लीच्या सत्तेशी घनिष्ठ नाळ असणाऱ्या त्या नेत्याने त्या रात्री दादांना तब्बल 3 वेळा संपर्क केला होता. त्यांचा सततचा आग्रह, फाईलवर स्वाक्षरी केल्याशिवाय मुंबई सोडू नका, हा केवळ कर्तव्यदक्षता होती की दादांना पहाटेपर्यंत मुंबईत खेळवून ठेवण्याची एक गुप्त रणनीती? ज्या राजकीय विलीनीकरणाला दादांचा पोलादी विरोध होता त्यांच्या जाण्यानंतर त्याच गोष्टी महामार्गासारख्या मोकळ्या झाल्या. राजकीय गणितात जर नफा मोजायचा झाला तर या अपघाताचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला हे उघडगुपित आहे. 28 जानेवारीची ती दुर्दैवी सकाळ. रात्रीच्या त्या मानसिक संघर्षाचा थकवा दादांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. विमानात सुमित कपूर सारखे अनुभवी सारथी होते. पहिले 15 मिनिटे सर्व काही अलबेल होते, पण अचानक नियंत्रण कक्षाशी नाळ तुटली. विमान हवेत असतानाच स्टॉल झाले. इंजिनाचे श्वास कोंडले गेले. मदतीची हाक देण्यासाठी ट्रान्सपॉन्डर आधीच निकामी केल्याचा संशय आहे. त्या शेवटच्या 1 मिनिटात नक्की काय घडले? कोणताही तांत्रिक स्फोट की इंधन यंत्रणेची जाणीवपूर्वक केलेली नाकेबंदी? सीआयडीच्या हाती असलेला ब्लॅक बॉक्स आता प्रयोगशाळेत आहे, पण त्यातील डेटा छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला आहे. जर हा केवळ अपघात असता तर पुराव्यांची छेडछाड करण्याची गरज कोणाला भासली असती? आज यंत्रणा त्या रमेश नावाच्या तंत्रज्ञाचा शोध घेत आहेत, जो त्या दिवसापासून वाऱ्यासारखा गायब झाला आहे. त्याचे शेवटचे लोकेशन दक्षिण मुंबईत आढळले आणि त्यानंतर त्याचे अस्तित्वच पुसले गेले. त्याला देशाबाहेर धाडले गेले की त्याचा आवाज कायमचा शांत करण्यात आला. रोहित पवारांनी विचारलेले प्रश्न आजही सत्तेच्या दालनात घुमत आहेत. ती विमान कंपनी कोणाची होती? रमेशची नियुक्ती कोणाच्या आदेशावरून झाली होती? या प्रश्नांची उत्तरे आजही धुक्यात हरवलेली आहेत. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्यातून एक स्पष्ट होते की 28 जानेवारीची ती घटना केवळ एक अपघात नव्हती, तर त्यामागे अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिली आहेत. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की हा संपूर्ण विषय सध्या तपासाच्या कक्षेत आहेत. आम्ही आज तुमच्याद्वारे जे काही मांडलं ते सोशल मीडियावर उपलब्ध असणारे विविध दावे, समोर आलेले काही व्हिडिओ फुटेज आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या शक्यतांवर आधारित आहे. CID आपला तपास करत आहे. जोपर्यंत अधिकृत अहवाल किंवा न्यायालयाचा
अपघाताचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणालाही दोषी धरणं चुकीचं ठरेल. पण मात्र लोकांना शंका येणं स्वाभाविक आहे. 27 जानेवारीच्या रात्री मंत्रालयात नेमकं काय घडलं? तो अज्ञात फोन कोणाचा होता? आणि तो तंत्रज्ञ रमेश अचानक गायब कसा झाला? हे असे प्रश्न आहेत की ज्यांची उत्तरं संपूर्ण महाराष्ट्राला हवी आहेत. आम्ही कोणत्याही प्रकारे अफवा पसरवू इच्छित नाही, तर उपलब्ध पुराव्यांना आधारे एक तर्क मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. दादांना न्याय मिळावा हीच भावना प्रत्येकाच्या सामान्य कार्यकर्त्याशी आहे. म्हणूनच आम्ही या प्रकरणातील प्रत्येक घडामोड तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. आता तुम्हाला काय वाटतं? तो अपघात खरोखर तांत्रिक बिघाडामुळे झाला होता की त्यामागे कोणीतरी मास्टर माइंड आहे? तुम्हाला काय संशय येतोय? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंट्समुळे या चर्चेला एक नवीन दिशा मिळू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच सखोल तपासणीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.